पहिला चेंडू आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. पहिला चेंडू चांगला आहे, परंतु काय फटका, एक लाजवाब स्ट्रोक. पहिल्या चेंडू पासून हात खुले करत असताना आपण पाहतोय आलाय तो दर्जेदार चौकार. खरंच या प्लेअरसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. म्हणजे खूप मोठा प्रवास होता, परंतु तो अंतर त्यानं चेस केलाय आणि चेंडूला मात्र कोणत्याही प्रकारे चुकी नाही केली धरण्यामध्ये. नक्कीच आलाय तो मोठा विकेट. टीम साठी असेल, आम्हाला काय फायदा नक्कीच न्यू बॅटर आपण पाहतोय राहुल आलत. कारण आपण पाहतोय जर का राहुलची बॅटिंग बघितली ना पहिल्या मॅच मध्ये तर कुठेतरी कमतरता भासली होती, परंतु राहुलला आता ती कमतरता भरून काढावी लागेल. चांगला फटका, चांगला फटका. अगदीच जर का बघायला गेलं ना तर डोक्याचा वापर केला, ताकदीचा नाही तर डोक्याचा वापर केला या फटक्यामध्ये. आणि नक्कीच एक नाही दोन नाही तर तब्बल 4 धावा या फटक्यामध्ये मिळतील. आणि आपण तोपर्यंत देऊया डीजे मस्ताना संधी. चेंडू झालेल्या आहेत, 8 धावा धाव पुस्तकावरती लागायला गेल्यात. चांगला फटका, परंतु प्लेयर आहे तिथे उचलणार, फेकणार. एक धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. अगदीच जर का बघायला गेलं ना तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला होता, परंतु त्यानंतर विकेट आली. त्यानंतर राहुलनं आलेला चौकार टोकला होता, म्हणजेच काय फटका होता, अगदीच कलात्मक फटका होता. नक्कीच तो षटकार होता ना, त्या षटकाराची भरपाई चौकारानं केली त्यानं, म्हणजे आल्या आल्या. नक्कीच त्या फिल्डरचे एफर्टसाठी खरंच टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण काय एफर्ट्स घेतले, म्हणजे एक कमालीची कॅच त्याच्या माध्यमातून पकडली गेली. इथे मात्र हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा द्यायची होती, परंतु चेंडू आणि बॉल म्हणजे चेंडू आणि फळीचा काही संपर्क पुरेसा झाला नाहीये. इथे मात्र लिडिंग एज होती बॅटची, परंतु क्षेत्ररक्षकांना थोडीशी चुकी झाली आहे. परंतु चुकीला मित्रांनो कधीच नसते माफी. कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं नितीनची तुम्ही झेल सोडली होती, परंतु त्याच नितीननं त्यानंतर 2 षटकार टोकले होते. आणि आता नितीन सोडेल का परत? दुसऱ्या मॅच मध्ये पण त्यांनी तीच म्हणजे क्षेत्ररक्षकांनी चुकी केली होती. नक्कीच या मॅच मध्ये सुद्धा तेच घडलंय. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात आणि गोलंदाजाला दंडित केलंय. अर्थातच 1 बाउन्स आणि वाईड ना एक अवांतर धाव, म्हणजे एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचतंय 1 गड्याच्या मोबदल्यात
11 या अंकावरती. नक्कीच ऋतिक गोलंदाजी मार्कवर आहेत. फटका मात्र मोठा मारायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. नक्कीच बाउन्सरचा प्रयत्न होता. नक्कीच षटक सुद्धा समाप्त झालंय. नक्कीच पंच पहिल्या षटकाच्या संपुष्टानंतर धावफलक जाऊन पोहोचले 12 या अंकावर. पहिल्या षटकाच्या धावसंख्येत पाहिलं गेलं 12 धावा आलेल्या आहेत. हॅलो हॅलो आता येणारे 12 चेंडू आणि कितपर्यंत धावा जातील ते पाहूया. धावा अंकावरती धामोती संघाच्या. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार तो वाकस संघाकडून किरण शिर्के गोलंदाजी मार्कवरती असणार. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मिस फिल्डिंग होते, मात्र चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय मात्र या ठिकाणी आणि पण चुकीला मात्र माफी नाही आणि या ठिकाणी 4 धावा मिळतील. नक्कीच इथे नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. हॅलो 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 नक्कीच नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर परेशला माघारी परतावं लागलं. 1 विकेटच्या पतनानंतर धावफलक जाऊन पोहोचले 16 या अंकावर. पहिल्या चेंडूवरती चौकाराला किरणच्या विरोधात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू शॉर्टपिच मध्ये चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो राहुलच्या बॅट मधून. ज्या वेळेस संघ अडचणीत आहे, मात्र या ठिकाणी राहुलच्या बॅट मधून संघाला वैयक्तिक महत्वाच्या ज्या 4-4 धावा येतात. 8 धावा आतापर्यंत आलेले 2 चेंडू मध्ये खूप महत्वाच्या या 8 धावा असतील. जेवढ्या धावा वाढतील मात्र तेवढा गोलंदाजासाठी प्रेशर कमी असेल. या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलं 20 रन ऑफ द स्कोर ऑन द बोर्ड. 20 धावांवर थांबेल स्कोर. 2 चेंडू देखील आतापर्यंत झालेला येणारे पाहिलं गेलं दुसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच समीर सर जर का विचार केला ना तर हा बॅट्समन आता चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. नक्कीच नशिबाचे चौकार होते दोन्ही, परंतु चौकारात आता हा येईल का चौकार. आणि नक्कीच इथे बॅटची लिडिंग एज मात्र स्वतःहून इथे प्रामाणिकपणे म्हणजेच एक डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळाली. एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे स्वतःहून बाहेर आलेत. आणि नक्कीच आता बॅटिंगसाठी आल्यात म्हणजेच एक विस्फोटक फलंदाज दामोते या संघाचा कल्पेश आला. कल्पेशला मोठे मोठे फटके मारावे लागतील, कारण आतापर्यंत चेंडू झालेत त्या 3 धावा तुमच्या धाव पुस्तकामध्ये जोडल्या गेल्यात त्या 20 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि नक्कीच दोन्ही दुसऱ्या षटकामधले तुमच्याकडे चेंडू बाकी आहेत त्या 3. हा जो सामना आहे तो 3 षटकांचा आहे. 3 षटकांमध्ये जर का तुम्ही 35 ते 40 धावा केल्या ना तर एक मोठं म्हणजे डोंगर रचू शकता म्हणजेच JSCC वाकस या संघासमोर. मात्र दामोती संघाचा ब्रँड ज्याला ओळखलं जातं कल्पेश जाधव. मागच्या सामन्यामध्ये पाहिल्या गेलं तर पहिल्या चेंडूवरती झेल घेतला होता त्याचा, मात्र इथे दाखवून देतोय आता ताकदीचा वापर करतोय. मोठा राकीस या नावाने ओळखला जाणार हा कल्पेश जाधव, ज्याच्या बॅटमधून आता पाहायला गेलं तर षटकार आलेला आहे. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 26 या अंकावरती. अजूनही पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू मध्ये किती धावा खर्च करील किरण पाहूया. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, फसवा चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येईल.
कुठल्याही प्रकारची चुकी नाही. कल्पेशला मात्र इथे भरतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द डगआउट. मोठा झटका बसतो धामोते संघासाठी. आधीच्या चेंडूवरती षटकार आला होता आणि आता या ठिकाणी मात्र कल्पेशला मागे परतावं लागेल. शेवटचा चेंडू असे दुसऱ्या षटकातील धावफलक जाऊन पाहिलं गेलं तर 13च्या सरासरीने 26 या अंकावरती पोहोचले. अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किरण गोलंदाजी मार्कवरती पाहिलं गेलं अतिशय महत्वाची विकेट या ठिकाणी 2 विकेट मिळवल्या किरण आतापर्यंत पाहायला गेलं तर. मोठ्या विकेट हरीश कल्पेशची जागा घेण्यासाठी जात होतो. हरीश नक्कीच आपण पाहायला गेलं ना तर शेवटचा चेंडू आहे. पुढे सरसावत असताना म्हणजे स्टेप आउट करून हा फटका ॲक्वर्ट करायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू जाऊन विसावला. यष्टी रक्षकाच्या हातात आलाय तो निर्धाव चेंडू. म्हणजे शेवटचा चेंडू होता ना तो निर्धाव आलाय. आणि जर का समीर सर पाहायला गेले ना हा गोलंदाज किरण बद्दल तर पहिल्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅकचे चौकार आले होते, परंतु तदनंतरच्या 4 चेंडूवरती काय कमबॅक केलं. फक्त आणि फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्यात. अर्थातच धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या अंकावरती स्थिर आहे. आणि नक्कीच आता तुमच्याकडे शेवटचे चेंडू असतील ते 6. तुम्हाला धावा जर का बनवायचे असेल, एक मोठं टार्गेट म्हणजेच JSC वाकच्या संघासमोर ठेवायचं असेल ना तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील, ॲक्वर्ट करावे लागतील. नक्कीच तिसरं षटक प्रगती पथावर आहे. म्हणजेच पहिल्या सत्रातलं हा शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. कारण तुमच्याकडे जर का पाहायला गेलं तर 26 धावा म्हणजे 13च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात. हा मात्र फटका चांगला आहे. फाईनच्या क्षेत्रात हा फटका टोलवला होता, परंतु चुकी झाली आहे. चुकीला मित्रांनो कधीच नसती आहे माफी. हा झेल सहजरित्या ॲक्वर्ट करता आला असता. इथे मात्र फिल्डरची थोडीशी चुकी. हा झेल सहजरित्या ॲक्वर्ट करता आला असता, परंतु मागं राहणं त्यांनी चॉईस केलं आणि नक्कीच 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. पुनश्च एकदा त्याच दिशेनं मारण्याचा हा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू आलाय. कारण जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडूची सांगता होते ना समीर सर, तेव्हा तेव्हा कुठेतरी आपला संघ आपला टीम अडचणीत सापडण्याचं काम म्हणजेच निर्धाव चेंडू नेहमी प्रेशर टाकण्याचं काम करत असतात. आणि नक्कीच चांगला चेंडू हाताळलाय. म्हणजे 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त त्यानं 2 धावा खर्च केल्यात तुषारनं. इथे मात्र स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु जोरदार अपील आहे. नक्कीच प्रेशर टाकण्याचं काम गोलंदाज तुषार करतात. कारण नितीनचा जर का विचार केला ना तर एक उत्तम म्हणजे अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, पण त्याला मात्र जागेवर ठेवण्याचं काम तुषार वारंवार करतात. निर्धाव चेंडूची फेकी पुनश्च एकदा, परंतु पंच आम्हाला सांगतायत इथे बॉलिंग टीमचा म्हणजेच बॉलरचा रिव्ह्यू आहे वाईडसाठी. नक्कीच थर्ड पंचांच्या भूमिकेत
नक्कीच वाईट चेंडू आहे हा. आणि मी सांगू इच्छितो की रिव्ह्यू इथे गमावला गेलाय. गोलंदाजी चांगली करतोय, म्हणजे कुठेतरी हा चेंडू खराब पडला. इथे मात्र त्या चेंडूची जी एक्स्ट्राची एक अवंतरची धाव आली होती ना, ती इथे भरून काढली आहे. जर का या गोलंदाजा म्हणजे तुषारचा विचार केला ना सर, तर लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू त्याने हाताळलेत. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली होती, परंतु तदनंतर 3 चेंडू निर्धाव फेकण्यात तो यशस्वी झालाय. नक्कीच हा देखील चांगला चेंडू आहे. यॉर्कर चेंडू होता, अगदीच खणून काढायचं काम. इथे मात्र काय होतं, इथे मात्र हरीशला इथे मागे परतावं लागते. तंबूच्या आसऱ्याला आली आहे ती तिसरी विकेट. नक्कीच 5 चेंडूचा म्हणजे वाजवी खेळ झालेला आहे. अजूनही एक चेंडू बाकी आहे. पहिलं सत्र म्हणजे फर्स्ट इनिंग इथे कम्प्लीट होण्यासाठी. आणि नक्कीच तुषारचा जर का विचार केला ना समीर सर, तर काय गोलंदाजी करतोय, म्हणजेच प्रभावित करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत आहे. कारण फक्त आणि फक्त जर का पाहायला गेलं ना, तर 4 धावा त्यानं खर्च केल्यात. पहिले 2 षटकांचा विचार केला तर तब्बल खूप साऱ्या धावा त्यामध्ये आल्या होत्या. हा फटका मात्र मिसटाईम आहे, परंतु इथे काय घडलंय म्हणजेच पडलाय क्षेत्ररक्षक. थोडीशी काळजी घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये इथे काय झालंय, काय घडलंय. नक्कीच प्लेअर पडलाय, त्याला दुखापत झाली की ती बघा आधी. पंच या किती धावा आहेत? नक्कीच 4 धावा धावफलकामध्ये ऍड केले जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या अंकावरती. आता तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 18 मध्ये 35 धावा. बघा मित्रांनो, कसं आहे, प्रत्येक हंगामामध्ये टुर्नामेंट होत होतं, मात्र प्लेअरला म्हटलं कुठल्याही प्रकारची इजा झाली तर प्लेअरला मात्र खूप जपणं महत्त्वाचं असतं. मॅच येत जाते, रात जाते, मॅच मात्र फिल्डर मात्र आपला खेळण्यासाठी फिट पाहिजे. पूर्ण संघाने आपल्या संघ जरी फिल्डिंगमध्ये जरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली तरी मात्र त्या क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची टीका करू नका. मात्र 11 खेळाडू पूर्ण झाल्याशिवाय आपला संघ तयार होत नाही. मात्र त्याचा देखील एफर्ट तेवढाच असतो. पूर्णपणे प्रत्येक खेळाडू हा 100% देण्याचा प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. मात्र त्या क्षेत्ररक्षकाला कुठली इजा झाली असेल त्याला आपण प्रथम उपचार करण्याचा प्रयत्न करा. येणारे 18 चेंडू आणि समीकरण असं ते 35 धावांचं टार्गेट असेल वाकस संघासमोर. अजलान स्पोर्ट धामते संघ पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकांमध्ये पाहिलं गेलं तर 35 धावांचं लक्ष उभारलेलं आहे ते वाकस संघासमोर. येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार.
चला क्वार्टर फायनलचा सामना आजचा पाहिला गेला तिसऱ्या रजनीमधला अदलान स्पोर्ट धामवते विपक्ष वाकस संघ. टॉप 6 मध्ये पाहूया आजचा तिसऱ्या दिवसातील कुठला संघ जाईल तो दाखल होईल अंतिम फेरीमध्ये. वाकस संघाकडून पाहिलं गेलं सलामीची जोड आहे मैदानामध्ये. बंटी सोबत असेल तर भगवान. येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. आजचा विचार केला गेला की सर आजच्या क्वार्टर फायनलमध्ये खूप उशीर झालेला आहे. कालच्या 2 दिवसांमध्ये पाहायला गेलं तर आपण 2:15 ते 2:30 वाजेपर्यंत सामने उरकत आपले दोन्ही दिवसांमध्ये क्वार्टर फायनल खेळून सामने पूर्ण होतात. मात्र आजच्या सामना पाहायला गेलं आता गेलं तर 3:18 झाले. तब्बल पाहायला गेलं तर 1 तास पाहायला गेलं तर एक्स्ट्रा 1 तास गेलेला. आजच्या संघ काही लेट आल्यामुळे काही संघ कॅन्सल झाल्यामुळे त्या जागी दुसरे संघ खेळवण्यात आले. मात्र आज त्यामुळे उशीर झाला आहे खेळण्यामध्ये. अंतिम टॉप 6 मध्ये आता कुठला संघ दाखल होईल, धामोती की वाकस संघ, पाहूया. येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार. स्ट्राईकवरती असणार तो फलंदाज भगवान, नॉन स्ट्राईकवरती असणार तो बंटी आणि गोलंदाजी मार्कवरती पाहायला गेलं तर वेगाचा शेवट नितीन धामोती संघाकडून. अजलान स्पोर्ट धामोती संघाचा पॉवर प्लेचा पहिला षटक असणार. नक्कीच अपील जोरदार आहे. पंच इथे JCC वाकस यांचा थोडासा डाऊट आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा आल्या होत्या? 4 धावा ना पंच? यस, 4 धावा आल्या होत्या. नक्कीच 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 कुठेतरी दबाव, प्रेशर टाकण्याचं काम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे वारंवार. क्वार्टर फायनलचा सामना असेल. पाहायला गेलं तर हृदयाचे ठोके दोन्ही टीमचे वाढतात. जर मोठा फटका आला तर गोलंदाजावरती प्रेशर असतो. या ठिकाणी मात्र पाहायला गेलं तर फलंदाजाने 2 चेंडू निर्धाव खाल्लेले आहेत. मात्र दबाव येतो तो प्रेशर मध्ये. असं फलंदाज पुन्हा एकदा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न आणि सूर्य फिल्डिंग आपलातून हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे जीवदान मिळतो तर बंटीला. धावचीतच्या स्वरूपात बाद होता वाचला, मात्र हिट केला होता इथं धामोती संघाकडून जितेशने. तिसऱ्या चेंडूवरती मला बॅटची काढा लागली. एष्टी रक्षकाच्या बाजूचा जो खेळाडू होता त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला. मात्र 1 धाव आली या चेंडूवरती. या एका धाव्याने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. अजूनही पाहिला गेलं तर येणारे 15 चेंडू आणि समीकरण असे ते 34 धावांचं. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं आतामध्ये 3 चेंडू हाताळले आहेत. 1च धाव आलेले नितीनच्या विरोधात. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. आपलातून पुन्हा एकदा कट लागलेला चेंडू, मात्र एष्टी रक्षकाला चकमा दिला. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजून आलेला नाही. एष्टी रक्षकाला मात्र धुंद आली, काही समजलं नाही. शरीरावरती चेंडू आदळला. 1 धाव आली. धावचित करण्याचा मात्र एक चान्स होता एष्टी रक्षकाकडे, तोही त्याने तिथे गमावलेला आहे. स्लिप कव्हर मध्ये चेंडू तिथे कव्हर केला क्षेत्ररक्षकाने आणि 1 धाव आली या चेंडूवरती. आता शेवटच्या 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. स्ट्राईक एंडवर असेल तर भगवान. पुन्हा एकदा आणि जेलची संधी आणि मोठा मासा घालायला लागला यावेळेस रफ्तारचा बादशाह नितीन बिर्ले. बाउन्सर बॉल टाकला होता, मात्र क्षेत्ररक्षकाला कुठे समजला नाही. ऑलरेडी 2 चेंडू निर्धाव गेले होते आणि मात्र इथे गोल्डन विकेट तिथे भगवानच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. पहिला विकेटचा पतन होईल. ठोक डीजे. स्लो डीजे आमचा कुठेतरी आज गेलेला आहे अंधधुंदीमध्ये. तर आपण जाऊया सरांकडे. सर, पुढचं समालोचन आपण करायचंय. नक्कीच आतापर्यंत जर का पाहायला गेलं ना तर 2च धावा धाव फलकामध्ये आहेत, म्हणजे जोडल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येतच नाही. हॅलो,
हॅलो 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 इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय? स्ट्रॉंग अपील आहे. जर का पाहायला गेलं ना तर असा ऍक्टिव्हनेस मैदानाच्या आतमध्ये हवा आहे. कारण 11च्या 11 प्लेयर्सनं एकदाच अपील केली ना तर कुठेतरी पंचांवर सुद्धा दडपण येतं आणि नक्कीच असं दडपण टाकण्याचं काम व्हायला हवं. कारण जर का पाहायला गेलं ना तर प्लेयर्समध्ये एनर्जी आहे अजूनही, कारण सुमारे 3:30 वाजायला आलेत. आणि नक्कीच जर का फिल्डिंगमध्ये जर का एफर्ट्स असतील ना तर अपील सुद्धा त्याच ताकदीची होते. कारण नक्कीच आपण पाहतोय षटक संपुष्टात आलंय आणि नक्कीच पहिलं षटक झालंय समाप्त. 2 धावा धावफलकामध्ये लगवल्या गेल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तुम्हाला आता धावा बनवायच्या आहेत त्या 12 चेंडू आणि 33 धावा. नक्कीच आम्हाला आमचे साथी समालोचक समीर सर सांगतायत वारंवार, आम्हाला ते सरासरी सांगतायत 16.50 ची सरासरी. आणि नक्कीच प्रति षटकामागे 2 ते 3 मोठे फटके तुम्हाला ॲक्वट करावेच लागतील. नक्कीच नक्कीच 2 षटकार आणि 1 चौकार प्रति षटकामागे ठोकावा लागेल. आणि नक्कीच ते ठोकण्याचं काम ऋतिक आणि बंटीमध्ये ती क्षमता आहे, त्यांच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे, परंतु ती असून फायदा नाही. ते त्यांना सिद्ध मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि नक्कीच ते सिद्ध करण्याचं काम ते करतील का आपल्या संघासाठी. जर का आपल्या संघाला टॉप 6 मध्ये नेऊन ठेवायचं असेल ना तर त्यांना चांगलं काम करावं लागेल. नक्कीच ऋतिक सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्या समोर बंटी सुद्धा आहेत. हे दोन्ही फलंदाज घातक आहेत, परंतु आता काय होईल. नक्कीच मागची मॅच ऋतिकनं काढली होती मनसे चषक मध्ये. फटका फसलाय चुकी झाली आणि ही चुकी तुम्हाला कितपत महागात ठरेल. काय घडलंय, काय घडलंय, काय बिघडलंय, परंतु काय घडो किंवा न बिघडो इथे मात्र दामोदर संघाचं खूप काय बिघडलंय. कारण ऋतिक सारखा फलंदाजाची जर का तुम्ही झेल सोडताय ना, अगदीच लॉलीपॉप पद्धतीचा हा झेल होता, परंतु सहजरित्या झेल सोडलाय. कारण क्रिकेटमध्ये कधीच चुकीला माफी नसते. ते म्हणतात ना, म्हणजेच बरंचसं काही झेल सांगून देतं, कॅचेस विन द मॅचेस असं आपण म्हणतो, परंतु आता तशी परिस्थिती होईल का. नक्कीच नक्कीच आम्हाला आमचे समीर सर सांगतायत, ज्याचा तुम्ही सोडता झेल तोच करतो मैदानामध्ये खेळ. आणि नक्कीच ऋतिकला इथे खेळ करावा लागेल, परंतु आता या मॅचची एक गोल्डन विकेट तंबूच्या राष्ट्राला परत येत असताना आपल्याला पाहायला मिळते ऋतिकच्या स्वरूपात. ज्या विकेटची आपल्यातून गरज होती मात्र गोल्डन चान्स मिळाली होती ऋतिकला, मात्र त्याला दुसऱ्या चेंडूवरती द्यायला पाहिला गेलं तर परेश फिरकीचा जादूगार लेफ्ट हँड गोलंदाज होता, मात्र त्याच्या गोलंदाजीवरती जशी पहिली झेल सोडली सर्कलमध्ये प्लेयरने, त्यानंतर मात्र एसटी रक्षकाने कुठलीही चुकी केली नाही. कर्णधार स्वतः नितीन याने झेल कॅरी केली आणि आपल्या संघासाठी महत्त्वाची विकेट महत्त्वाच्या वेळी मिळवून दिली. आणि दुसरा विकेटचा हादरा बसेल बाकस संघासाठी 5 या अंकावर. आता पाहायला गेलं तर अजूनही 30 धावांची गरज असणार, चेंडू शिल्लक असणार ते 10 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार. जर का समीर सर पाहायला गेलं ना तर प्रत्येक चेंडू मागे 3 ची सरासरी आहे. मोठे मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील, कारण आता तुम्हाला त्या फटक्यांची गरज आहे. एकेरी आणि दुहेरी धावेला प्राधान्य देऊन आता चालणार नाहीये आणि नक्कीच मोठे मोठे फटके मारावे लागतीलच तुम्हाला. कित्येकदा आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा झेल उडवलेला क्षेत्ररक्षक येतोय, मात्र कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतील. आपण जेव्हा जेव्हा पाहायला गेलं तर अनेक मॅच होतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर राईट हँड बॅट्समनच्या विरोधात जेव्हा लेफ्ट हँड गोलंदाज जेव्हा काय कटर गोलंदाज असतो गोलंदाज तो जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो त्यावेळेस मात्र गोलंदाजावरती प्रेशर असतो, पण गोलंदाज कुठल्याही प्रकारचा प्रेशर न घेता तो सामना करतो फलंदाजाला मात्र जखडून ठेवतो. आणि आता तेच काम केलं परेशने. राईट बॅट्समनच्या विरोधात लेफ्ट हँड गोलंदाज होता आणि विकेट जी पहिली गेली होती चान्स, दुसऱ्या संधीमध्ये मात्र ती विकेट मिळवून दिली धामोती संघाला आणि सामन्यामध्ये बदल केला. पुन्हा एकदा उडालेले चेंडू आणि एसटी रक्षकाकडून चुकी होते.
झेल सुटतोय तो. तुषारला मात्र जीवदान देताना या ठिकाणी एसटी रक्षक चुकी होते नितीन कडून. नक्कीच समीर सर, हा तोच तुषार आहे ज्याने शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. जसा तो चमकला ना गोलंदाजीमध्ये, तसं त्याला आता फलंदाजीमध्ये चमकावं लागेल. नक्कीच फलंदाजी ताकदीची करावी लागेल, कारण आता तुमच्याकडे चेंडू कमी शिल्लक आहेत. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, आणि इथे त्या फटक्यावरती मिळतील त्या 4 धावा, आणि नक्कीच चुकीला माफी नसते. तुम्ही त्याचा झेल सोडला, परंतु तदनंतर त्यानं सिद्ध केलं की माझा झेल कितपत महागात ठरेल, आणि नक्कीच त्यानं ते दाखवलंय. आल्या आल्या चौकार लगावला त्यानं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या अंकावरती. 2 गाड्यांच्या मोबाईलात. तुमच्याकडे आता अजूनही चेंडू शिल्लक आहे त्या षटकामधल्या. एक चेंडू शिल्लक आहे. आता समीकरण असेल 7 चेंडूंमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 24 धावा. नक्कीच जर का तुम्ही एक सोप्या पद्धतीने विचार केला ना, तर 7 मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 4 चेंडू बाहेर मारायचे आहेत. 7 चेंडू आणि 24 धावांची नितांत गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथे काय घडलंय? मैदानाच्या आतमध्ये फर्निचर केलंय डिस्ट्रॉय. दुसऱ्यांदा सुद्धा चान्स मिळाली होती तुषारला, मात्र या ठिकाणी एक चौकार आला त्याच्या बॅट मधून. मात्र मागडा चौकार ठरत होता कुठेतरी. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती मात्र त्रिफलाची बाद केला आणि विकेट क्रमांक 3चं पतन होतंय. मात्र माघारी परतावं लागेल ते तुषारला. बॅक टू द डग आउट, आणि आता शेवटचा अंतिम षटक असणार. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार. 6 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर 4 मोठे घनागती प्रहार करावे लागतील ते फलंदाजाला. अजूनही बंटी पाहायला गेला तर तो सलामीवीरच्या जोडीने गेला होता भगवान सोबत. अजून सुद्धा स्ट्राईकवर आहे. जोपर्यंत बंटी मैदानावरती आहे तोपर्यंत वाकस संघाला माहित आहे की आपण सामन्यामध्ये आहोत. मात्र 4 मोठे फटके मारावे लागते बंटीला कल्पेशच्या विरोधात. आता कल्पेश जाधव गोलंदाजी मार्ग तिसरा गोलंदाज असणार तो कल्पेश जाधव. आमच्या समोर जोडले जाते पुष्कर सर. अतिशय पाहिल्या गेलं आजच्या 3 दिवसांमध्ये अतिशय भरपूर सुंदर अशी कामगिरी केली. त्यांच्या बालाच्या समालोचक मधून अतिशय गोड गोड सूर आणि स्वर जोडले जातात. त्यांच्या स्वरांनी पाहायला गेलं तर ही क्रिकेट नगरी अशी सजलेली आहे की जिथे कुठेही शब्दांचा अनमोल कमी पडत नाही. आपलातून चेंडू टाकला होता खोलवर आणि स्ट्राईक या ठिकाणी चेंज करतोय. मात्र रनआउटच्या स्वरूपात माघावी परतावं लागेल फलंदाजाला. अजलन स्पोर्ट दामोती संघ या ठिकाणी पाहायला गेलं तर क्वार्टर फायनल मध्ये खेळतो. आता शेवटचे 5 चेंडू असतील ना, तब्बल पाहायला गेलं 4 षटकांची गरज असणार. येणारे 5 चेंडू 24 धावांचं समीकरण. बंटीच्या बॅटमधून आलेला चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक त्याकडे तैनात होता. एकच धाव मिळेल या ठिकाणी. येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र या ठिकाणी चेंडूला मात्र पाठवून दिलंय. 1 बाउन्स येतोय तो. पंच आमच्याकडे इशारा करतात चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलोय ते 16 या अंकावरती. आता येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार ते बाकस या संघाला. नक्कीच समीर सर, आता फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. कारण बघायला गेलं ना, 3 मध्ये 3 षटकार मारून सुद्धा वाकस संघ विजयाच्या दिशेनं जाऊ शकत नाही. परंतु गोलंदाजीने जर का चुकी केली तर कुठेतरी अशा पल्लवित होतील, आणि नक्कीच आम्हाला वाटत नाहीये कल्पेश चुकी करेल. इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू गतीमध्ये केलंय परिवर्तन, आणि नक्कीच हा निर्धाव चेंडू आलाय. आता तुम्हाला गरजेच्या आहेत त्या 19 धावा. 2 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे ते 19 धावा. नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय, आणि आता फक्त आणि फक्त
मॅच मध्ये राहिली ती औपचारिकता औपचारिकता आणि औपचारिकता. नक्कीच इथे मात्र सामना जिंकलाय धाम होते या संघानं. हार्ड लक वाकस संघ, तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केलेत आणि नक्कीच हा जो सामना झाला सामन्यातला हिरो ठरलाय.